नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे यश. मी आता 8वीमध्ये आहे. माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा. मी हे पुस्तक लायब्ररीमधून आणलेले आहे. या पुस्तकाचे नाव आहे अद्भुत पोशाख. या पुस्तकामध्ये छान अशी एक गोष्ट सांगितलेली आहे. ती गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. व या पुस्तकाचे लेखक आहेत नागेश खोडेकर व मी इयत्ता 8वीमध्ये आहे. या पुस्तकामध्ये असे सांगितलेले आहे की एक नगरपूर नावाचे एक गाव होते. तेथे एक समुद्र होते व ते मोठे समुद्र होते. गावाचे नेटीस होते म्हणून गावकऱ्यांना खूप खतरा होता. त्या गावाचा एक राजा होता. तो राजा खूप दयाळू होता. कधी सुद्धा कोणाला सुद्धा कशाची जरी मदत लागली तरी तो धावून मदत करायचा व त्याचा स्वभाव सुद्धा खूप छान होता. त्याच्यामुळे सर्व गावकरी खूप छानपणे त्याला सुद्धा मदत करायची व राजा खूपच दयाळू व छान होता. पण राजा दुःखी होता की त्याला पुत्र नव्हते, बाळ नव्हते, कोणतेही बाळ नव्हते. तेव्हा राजा खूप दुःखी होता. राजामुळे सर्व गावकरी सुद्धा खूप दुःखी होते. राजा व राजाची बायको खूप दुःखी होती. राजा आपल्या बायकोवर खूप प्रेम करायचा. राणीने राजाला खूप वेळा समजावले की तुम्ही दुसरे लग्न करा. पण राजाचा इतका जीव होता राणीवर की त्यांनी दुसरे लग्न केले नाही. असेच एके दिवशी त्यांच्या राजवाड्यामध्ये एक साधू बुवा आले होते. त्यांनाही माहीत होते की राजाला मूल बाळ नाही म्हणून. तेव्हा साधू बुवाला वाटले की राजा खूप छान आहे, सर्वांची मदत करतो, पण तोच दुःखी आहे. तेव्हा साधूबांनी त्यांची मदत करण्यासाठी ठरवले व साधूबांनी काही जडीबुटिया व औषधी केली व राजा आणि राणीला प्यायला दिली. काही दिवसानंतर राजांना एक मूल झाले. तेव्हा त्या राजांनी छान असे हत्तीवर साखर वाटला. सर्व गावकरी खूप खुश होते की राजांना मूल झालेले होते. गावकरी ज्या दिवशी राजाला मूल झाले होते त्या दिवशी गावकऱ्यांनी छान असा दिवाळी सण म्हणून साजरा केला. तेव्हा राजांनी सुद्धा आपल्या राजवाड्यामध्ये एक सण असा केला होता. म्हणजे एक कार्यक्रम ठेवला होता. सर्व साधू आले होते त्या कार्यक्रमामध्ये. तेव्हा राजाच्या मुलाचे नाव सुद्धा ठेवले. त्या राजाच्या मुलाचे नाव ठेवले आनंद. पण त्याच्यामुळे एक प्रधान राजाच्या हाताखालचा एक प्रधान होता. तो खूप दुःखी होता. कारण त्याला वाटायची की राजाला मूल झाले नाही की आपण राजा जेव्हा मेला तेव्हा आपण राज करायचं. म्हणून हे प्रधान खूप हे होते, खूप दुःखी होते. त्यांनी राजाच्या मुलाचा आनंदाचा फाटा काढायचा ठरवला. एके दिवशी एका मारेहानला त्यांनी बोलवले व जेव्हा राजा आनंद आपल्या खोलीमध्ये झोपलेला होता तेव्हा त्यांनी त्या मारेहानला सांगितले की याचा काटा तुम्ही काढायचा. मारेहान तयार होत होता. त्या प्रधानानं त्या मारेहानला जीवा मार देण्याची धमकी दिली. तेव्हा तो मारेहान त्या राजांच्या मुलाचा काटा काढायचा ठरवला. मग राजांचा मुला सुद्धा खूप हुशार होतो. राजांनी त्याला खूप सारं शिक्षण दिलेलं होतं. सर्व शिक्षण दिलेलं होतं. तेव्हा राजांच्या मुलाला ते कळाले की कोणीतरी आपल्याला मारण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा राजांना माहीत होते की त्यांनी लगेच त्यांचे युद्ध सुरू झाले. तेव्हा राजाचा मुलगा जिंकला. तेव्हा जो प्रधान होता त्यांना खूप दुःख झाले होते की त्यांचा
प्लॅन यशस्वी झाला नाही. धन्यवाद.